नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्राप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा आणि तेथील आरोग्याच्या समस्या नेहमीच देश राज्य स्तरावर चर्चेचा विषय असतात। या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थेट सरदार सरोवरातील नर्मदा काठांवर दिल्या जाणाऱ्या बोट ॲम्ब्युलन्सला भेट देऊन दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी रुग्णांशी व नागरिकांशी संवाद साधला। तेथील आरोग्य सेवेला एक नवसंजीवनाची दिली आहे। एवढेच नव्हे तर थेट नर्मदा काठावरील बोट ॲम्ब्युलन्सची पाहणी करणारे ते पहिले आरोग्यमंत्री ठरले आहेत। त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये चैतन्य संचारले होते। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसाच्या नंदुरबार जिल्हा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी दडगाव, अक्कलकोवा, तळोदा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम वाडापाड्यांमधील आरोग्य केंद्रे, रुग्णालयांना भेटी दिल्या। तेथील सेवा सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणांसंदर्भात सूचना देखील केल्या आहेत। तसेच दुर्गम भागातील आरोग्य सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले आहे। यावेळी त्यांच्यासोबत आमदार आमशा पाडवी, उपसंचालक आरोग्य विभाग डॉक्टर कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे व प्राथमिक रुग्णालयाचे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेची पाहणी करणं आणि सूचना सुधारणा यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींबरोबर इथल्या लोकांशी संवाद करणं आणि सर्व PSCपासून आरोग्य विभागाच्या सर्व आस्थापनांची माहिती घेणं आणि त्या पद्धतीनं त्याच्यात सुधारणा करण्यासाठी आज आपण दौरा आयोजित केलाय। आपण बघताय माझ्यासोबत आमचे आमदार आदरणीय आमशा पाडवी जी आहेत, त्याचबरोबर आमचे विजू भाऊ आहेत, डेप्युटी डायरेक्टर आहेत, आमच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण उषा पॉइंट की सरदार सरोवर की ज्याला आपण आता अलीकडच्या काळामध्ये सरदार सरोवर, पूर्वीचा नर्मदा सरोवर आणि आताचा सरदार सरोवर, या सरदार सरोवराच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या भूषा पॉइंट मधल्या उकईपाडा या ठिकाणी आता आम्ही जाऊन आलो। याच बोटीतून जाऊन आलो आणि मला खूप समाधान वाटतंय आरोग्यमंत्री म्हणून की अशा या सगळ्या अडचणीच्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सगळ्या नागरिकांच्यासाठी ही जी काय बोट आहे, या बोटीतून अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची टीम काम करते। आज प्रत्यक्ष भूषा पॉइंटच्या उकाई पाड्यावरती आम्ही या बोटीतून गेलोय, तिथल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यांना विचारलं आमचे लोक येत आहेत काय, आमचे लोक तुम्हाला सेवा देत आहेत काय, कारण 4000च्या आसपास तिथली सगळं पॉप्युलेशन आहे। तर त्या सगळ्याबद्दल सुद्धा तिथल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। एक अतिशय चांगल्या पद्धतीने अडचणीच्या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेवेचे कर्मचारी किती दक्षपणाने काम करतात यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला ही जी बोट आहे, तरंगती बोट, आणि त्याचबरोबर या तरंगत्या बोटीच्या माध्यमातून होत असणारा दवाखान्याच्या सर्व वैद्यकीय सेवा देणारी आमची आरोग्य विभागाची टीम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते। एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याकडे याला बघता येईल।